या ठिकाणी सर्वप्रथम मी तेजस्विनी क्लासेस याचे संचालक संस्थापक अध्यक्ष अश्विन सर यांचं तोंड भरून कौतुक करतो आणि त्यांना पुढील शुभेच्छाही देतो. महत्वाचं म्हणजे हा माझा वास्तू 20 बाय 60चा आहे. त्याच्यात आम्ही बांधले रेसिडेन्शियली बांधलेले. परंतु जेव्हा अश्विन सरांनी मला विनंती केली की मला अशा प्रकारचं हे, मी मागच्या लॉकडाऊनच्या अगोदर पासून त्यांना पाहत होतो, त्यांची मेहनत आणि त्यांची चिकाटी की झिरो मधून ते काही निर्माण करू शकतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला एका गोष्टीचा फार आनंद वाटतो की माझी ही वास्तू आहे ही एक मंदिरासारखं काम करते. मंदिरामध्ये जसे भाविक येतात आणि देवाचं दर्शन घेऊन जातात आणि काहीतरी घेऊन जातात, तशा प्रकारे माझ्या या वास्तूमध्ये एक ज्ञानदानाचं कार्य घडत आहे याचा मला नितांत अभिमान आहे आणि ते कार्य अश्विन सर चांगल्या प्रकारे करत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या या सर्व कारकिर्दीमध्ये मी जवळजवळ 32 ते 33 वर्ष वसंतराव नाईक मध्ये, आता दीपकला माहिती आहे की अतिशय तळागाळातल्या विद्यार्थ्यांना कशा त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्यांना कसं डेव्हलप करायचं याचा बराचसा अनुभव माझ्याकडे आहे. आणि तशा प्रकारचं कोणी काम करत असेल तर मला खूप आनंद होतो आणि त्याच प्रकारचं काम हे करतायत. आणि त्याचबरोबर चव्हाण सर सुद्धा माझ्या शाळेला, ते आता विद्यार्थी नाहीत परंतु माझ्या शाळेला सारखे सातत्याने त्यांनी विद्यार्थी दिलेले. आम्ही पुणे येथे ट्रिपला सुद्धा गेले होते. यावेळेस त्यांनी खूप काळजी, मला आठवण झाली फेसबुकवर याच्यावर मी पाहिलं त्यांचं, तुमची आठवण आली. तर या सर्व गोष्टी उपक्रमशीलता आणि विद्यार्थ्यांना, तळागाळातल्या विद्यार्थ्यांना काहीतरी व्हावं ही भावना त्यांच्या सर्वांच्या मध्ये असते. आणि आता हा माझा विद्यार्थी आहे, मला खूप आनंद झाला की मी आता आजोबा झाल्यासारखं वाटलं एकदम. हा सुद्धा एक विद्यार्थी, हे त्यांचे वडील आणि त्याला मी शिकवलेले आहे. आता त्याच बाबतीत माझी विद्यार्थिनी ही जी आहे, मी तिला याच फील्ड मध्ये टाकलेले, MSc मॅथमॅटिक्स BEd आहे ती. आणि तिला सुद्धा इंग्रजी शिकवण्याचं काम अश्विन सरच केलेले आहे. माझा मुलगा सुद्धा आता MBA करतोय पुण्याला, तर तो सुद्धा अश्विन सराकडेच त्याचं इंग्रजी जे परफेक्ट झालेले आहे ते यांच्याकडूनच झालेले आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण शोध घेतला पालकांनी की चांगल्या शिक्षकाचा शोध घेता आला पाहिजे आणि चांगले शिक्षक जिथं आहेत त्यांना मोटिवेट सुद्धा पालकांनी केलं पाहिजे. त्यामुळं यांच्यामध्ये सुद्धा बराचसा फरक पडेल. सांगण्यासारखं खूप आहे, तर मी बोलायला गेलो तर खूप आपल्याजवळ एवढा वेळ नाहीये. पुढच्या आणखी बरेचसे असे उपक्रम होत राहतील, मी बोलत राहील. या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद.